नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ आणि घुसघुशीत होणाऱ्या बट्ट्या, त्याही एकदम पारंपरिक आणि सोप्या पद्धतीमध्ये. तर चला बट्ट्या बनवायला सुरुवात करूया. तर आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर आहे ना त्यानुसार आपल्याला पीठ घ्यायचं आहे. पीठ याचं पीठ पाहिजे ते मक्काचं आणि गव्हाचं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये ना 1 वाटी रवा टाकला. थोडासा जाडसर रवा टाकायचा, त्याच्यामुळे ना बट्ट्या खूप छान नरम होतात आणि एकदम घुसघुशीत येतात. गचगच बट्ट्या अजिबात होत नाही. आणि हे जे मक्काचं आणि गव्हाचं पीठ दळून आणलेलं असतं ना बट्ट्यांसाठी, त्याला आहे ना अजिबात चाळून घ्यायचं नाही. कारण जर आपण चाळून घेतलं ना तो बट्ट्या आहे ना सगळ्या अशा गचगच होऊन जातात आणि कच्च्या राहतात मध्ये. आणि जर बिगर चाळलेलं थोडं जाडसर पीठ असलं ना तर खूप छान होता. आता त्याच्यामध्ये ना मी ओवा, हळद आणि ना मीठ टाकून घेतलं. आपल्या चवीनुसार जेवढं मीठ टाकायचं ना तेवढं टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं बेकिंग पावडरसुद्धा टाकलं, कारण त्याच्यामुळे ना बट्ट्या खूप मऊ येतात. थोडी हळद, ते सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि मी ना कोमट केलेलं थोडंसंच तेल टाकलं. जास्त तेल मला काही टाकलेलं आवडत नाही, कारण आहे ना ते व्यवस्थित नाही लागत. सगळं एक तर तळल्यावरती पण खूप जास्त तेलकट होतात आणि त्याच्यामध्ये परत आपण भिजवताना जास्त तेल टाकलं तर त्याची टेस्ट आहे ना वेगळीच लागते. सगळं तेलकट लागतं, म्हणून तेल आहे ना थोडंसंच टाकायचं, जास्त काही टाकायचं नाही. त्याला आहे ना छान मिक्स करून घ्यायचं. पूर्ण असं मिक्स झालं पाहिजे. तेल, ओवा, हळद, मीठ, बेकिंग पावडर सगळं मिक्स झालं पाहिजे. नंतर ना सुरुवातीला असं हलक्या हातानं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. जास्त पाणी एकदम ओतायचं नाही, कारण एकदम जर आपण जास्त पाणी ओतलं ना तर म्हणजे ते पीठ जास्त पातळ होऊन जातं. म्हणून हळूहळू बघायचं, जेवढं आपल्याला लागेल तेवढंच पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. नंतर छान असं रगडून त्याला मळायचं, कारण त्याच्यामध्ये ना एकही गिठोळी राहिली नाही पाहिजे. आता माझं छानपैकी कणिक मळून पीठ मळून त्याचं झालं होतं. नंतर त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ते बघा, माझं पीठ एकदम असं छान निब्बर झालं आहे. जास्त पतलं झालं नाही, कारण ते जर जास्त पतलं झालं ना तर म्हणजे खूप बट्टे आहे ना व्यवस्थित लागत नाही. टेस्ट त्याची वेगळीच लागते. आता कणिक मळून मी ना थोडंसं 5-10 मिनटं नरम होण्यासाठी ठेवून दिलं. म्हटलं चला तोपर्यंत लसूण सोलून घेऊ. तर लसूण सोलण्यासाठी ना बाहेर आले होते, कारण बाहेर ना छान हवा चालू होती. घरामध्ये ना खूप गरमी होत होती. आणि बाहेर कसं लसूण सोलला ना तर त्याचा कचरा पण बाहेरच होतो. घरामध्ये कचरा पांगत नाही आणि थोडंसं फ्रेश पण वाटतं असं स्वयंपाक करताना थोडंफार बाहेर उभं राहिलं तर. आता कणिक आहे ना छान मळून म्हणजे खूप नरम झालं होतं, कारण 10-15 मिनटं मी त्याला तसंच भिजू दिलं होतं. आणि आता माझा लसूणही सोलून झाला होता. आता मला आहे ना लगेच वरणाच्या फोडणीची तयारी करायची होती, कारण आहे ना बट्ट्याचं पीठ मळताच मी वरण पण शिजायला टाकून दिलं होतं. आता वरण पण झालं होतं, लगेच त्याला फोडणी देऊन घ्यायची होती. पण आता त्याआधी म्हणलं एकदा आहे ना छानपैकी याचे गोळे बनवून ठेवू, म्हणजे लगेच पाणी उकळलं की टाकले जाईल. मग आता मी इथं छानपैकी गोळे बनवायला घेतले होते आणि तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने पीठ मस्त लुसलुशीत झालं होतं. याच्यामुळे काय होतं माहिती का, बट्ट्या ज्या आहे ना त्याला छान लेअर पडतात आणि एकदम व्यवस्थित येतात. आता वरणाच्या फोडणीसाठी मी टमाटा, लसूण, चिंच, खोबऱ्याचा किस आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली होती, कारण याने ना खूप छान. आता आहे ना कढाई मी गॅसवरती ठेवली आणि तेल पण छानपैकी गरम झालं होतं. त्याच्यामध्ये ना मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडेपर्यंत लगेच मी त्याच्यामध्ये जिरं टाकले. जिरं टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकली आणि ही पेस्ट आहे ना नेहमी मिक्सरमध्ये काढायची, कारण आपण वरणाला जेव्हा लसूण कुटून टाकतो ना त्याच्यामुळं तो टेस्ट काही वेगळीच लागते. आणि जर मिक्सरमध्ये काढलेला बारीक लसूण असेल ना त्यानं वरण आहे ना खूप छान लागतं. आता लगेच त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट टाकून घेतलं आणि तिखट थोडं कलसेपर्यंत लगेच 2 चमचा मसाला टाकून घेतला. आणि नंतर मग त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस, कढीपत्ता आणि कोथिंबीर सगळं टाकून घेतलं आणि त्याच्यामध्येच व्यवस्थित कलसून घ्यायचं. आता आहे ना त्याच्यामध्ये टमाटा लगेच टाकून घ्यायचं आणि टमाटा पण त्याच्यामध्ये छान कलसू द्यायचं. टमाटा कलसेपर्यंत लगेच आपण इकडं डाळ बघून घ्यायची की ते झालेली का व्यवस्थित का नाही.
आणि हो, सौदा कलसून झाल्यावरती ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, त्याच्यामुळे ना आज छान तरी येते बरं का. आता माझी डाळ पण घोटून झाली होती, कारण आहे ना थोड्याफार पण ना डाळ कच्ची राहिलेली असली किंवा थाळी असली तर रईने जर आपण घोटलं ना तर एकदम छान येतं. वरणामध्ये अजिबात डाळ्या राहत नाही, तर वरण आहे ना कधी पण असं रईनंच घोटून घ्यायचं. तर बघा, वरण बनवून तर झालं होतं. आता लगेच बट्ट्या तळायला घ्यायच्या होत्या. बट्ट्या आहे ना कधी पण उकडायला असं कुकरमध्येच टाकायच्या. तर मी आधीच पाणी उकळायला ठेवून दिलं होतं आणि पाणी आता छान पद्धतीने उकळलं होतं. तर हे बघा, 15च मिनटामध्ये छानपैकी बट्ट्यांचे गोळे शिजले होते आणि मग मी लगेच परातीमध्ये काढून घेतले, कारण याला आहे ना 5 मिनटं त्याचं पाणी असं निथळू द्यावं लागतं. तेव्हा आहे ना तळाच्या वेळेस अजिबात अंगावरती उडत नाही. नाहीतर त्या गोळ्यांना जर पाणी असलं ना तर तेल लगेच अंगावरती उडतं. आणि बघा किती गुसगुशीत आपल्या बट्ट्या दिसत आहे. आता तेल पण छान कडक झालं होतं. जास्त कडक पण नाही होऊ द्यायचं आणि जास्त थंड पण नाही राहू द्यायचं. याच्यामुळं काय होतं, आपल्या बट्ट्या आहे ना कडक पण होत नाही आणि मध्ये कच्चाही नाही राहत. म्हणून तेल आहे ना असं मध्यम पाहिजे, जास्त कडकही नाही आणि जास्त थंडही नाही. आता हे बघा किती छान पद्धतीने आपल्या बट्ट्या तळल्या जात आहे. काय तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर.